नमस्कार. विचारधारा चॅनलवर आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. पुत्रदा एकादशीच्या दिवशी या गोष्टींचे ठेवा जास्त भान, पूर्ण पुण्यफळ मिळेल. श्रावण महिन्यातील पुत्रदा एकादशी खूप शुभ मानली जाते. या दिवशी श्रीहरी विष्णूंची केलेली पूजा खूप चांगली मानली जाते. या दिवशी सर्व भक्त भगवान विष्णूंची आराधना करतात आणि भक्तिपूर्वक सर्व नियमांचे पालन करतात. हिंदू पंचांगानुसार या वर्षी हे व्रत 16 ऑगस्टला आहे. पाहूया या व्रताविषयी काही महत्त्वाच्या गोष्टी. श्रावण महिन्यात शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला पुत्रदा एकादशी म्हणतात. ही एकादशी हिंदूंसाठी खूप महत्त्वाची आहे, कारण ही भगवान विष्णूंना समर्पित आहे. असे म्हणतात की हे एकादशी व्रत पूर्ण मनोभावे केले तर स्वस्थ आणि समृद्ध जीवनाचा आशीर्वाद मिळतो. तसेच भगवान विष्णूंचा कृपा आशीर्वाद मिळतो. या एकादशी व्रताविषयी असेही मानले जाते की हे व्रत नवरा बायको असे दाम्पत्यांनी मिळून मनोभावे केले तर त्यांना चांगले संतान प्राप्ती होते. या दिवशी व्रत चालू असताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्या. भगवान विष्णूंची कृपा मिळवण्यासाठी या दिवशी अपशब्दांचा वापर करू नये. या व्रताच्या दिवशी खोटं बोलणे तसेच राग क्रोध करणे टाळावे. या दिवशी जास्तीत जास्त वेळ पूजा करणे व मंत्र जपणे यात घालवावा. या दिवशी सात्विक भोजन करावे किंवा फक्त फलाहार करून उपवास करावा. एकादशीच्या दिवशी मांस मासे खाणे, अंडी खाणे तसेच कांदा लसूण खाणे या गोष्टीही टाळाव्यात. त्याचप्रमाणे मद्यपानही करू नये. या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून आंघोळ करावी. स्त्रियांनी केस धुवू नयेत. या दिवशी दूध व फळे खावीत. एकादशीच्या दिवशी तुळशीची पाने तोडणे वर्ज्य मानले जाते. या दिवशी तेलात प्रसाद करू नये, तुपाचा वापर करावा. एकादशीच्या व्रताच्या दिवशी सर्व भक्तांनी विष्णूंच्या मंत्राचा जप करावा. भगवान विष्णूंचा मंत्र: ओम नमो नारायण विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात. या मंत्राचा जप करावा. पुत्रदा एकादशीविषयी ही थोडक्यात माहिती आपल्याला कशी वाटली ते नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.